ग्राहकांना कांदा आणखी रडवणार आहे। जूनपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। कांद्याच्या घाऊक दरामध्ये 57% वाढ झाल्याची बातमी आहे। गेल्या 3 महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे। कांद्याचं उत्पादन सुद्धा 40% घसरलेलं आहे आणि त्यात कांद्याचे दर आता वाढणार आहे। त्यामुळे जूनपर्यंत कांदा गहाम फोडणार असं बोललं जातं। तर यंदा कांद्याचं उत्पादन सुद्धा 40% घसरलेलं आहे। ग्राहकांना त्यामुळे कांदा आणखी रडवणार असं बोललं जातं। जूनपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। किरण ताजडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। किरण, कांद्याचे दर वाढण्याची शक्यता किरण यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। तर ग्राहकांना कांदा पुन्हा एकदा रडवणार आहे। जूनपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सातत्याने हे दर वाढतात आणि जूनपर्यंत हे दर आणखी वाढतील असं बोललं जातंय। किरण यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। किरण, गुरु, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की कांदा हा निवडणुकीच्या काळामध्ये देखील महत्त्वाचा मुद्दा मानला जातो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दर महिन्याला केंद्र सरकारकडून जी आकडेवारी जाहीर केली जाते त्या आकडेवारीमध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये 0.20 वरून थेट 0.57% इतकी उसळी या सगळ्या आकडेवारीमध्ये दिसून येते। त्यामुळे जी वर्गवारी WPI मध्ये केली जाते त्यामध्ये महत्त्वाचा भाग असलेला भाजीपाला असतील, फळे असतील किंवा इतर जे इंधन आणि ऊर्जा असते त्यापैकी कांदा देखील हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि याची मोठ्या प्रमाणात चलनवाढीवर देखील परिणाम होतो। त्यामुळे एकूणच निवडणुकीच्या ऐन काळामध्ये असलेली ही उसळी येत्या काळामध्ये चर्चेचा विषय बनू शकते आणि साहजिकच याचा परिणाम हा चलनवाढीवर देखील होतो। त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी जी शक्यता वर्तवली जात होती, निर्यात बंदी देखील केली जात होती, त्याचा फारसा परिणाम या सध्याच्या काळामध्ये तरी दिसून येत नाहीये। त्यामुळे भाजपकडनं जो प्रयत्न करण्यात आला होता त्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर किंवा केंद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याचाच हा एक भाग असला तरी त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाहीये। गुरु, बरोबर, धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी।